हॅलो गाईज, वेलकम टू अवर यूट्यूब चॅनल. मी विठ्ठल तुपे, थर्ड इयर MBBS स्टुडंट, वालवालकर मेडिकल कॉलेज, चिपळूण. ओके, या व्हिडिओमध्ये आपण डॉक्टर आर गोडे मेडिकल कॉलेज अमरावती या कॉलेजचे फी स्ट्रक्चर, त्याचप्रमाणे नीट 2023 मध्ये किती कट ऑफ होता आणि 2024 मध्ये किती एक्सपेक्टेड कट ऑफ असणार आहे ते डिस्कस करणार आहोत. माय डिअर फ्रेंड्स, प्रिव्हियस आपण काही व्हिडिओजमध्ये अटल बिहारी वाजपेयी मेडिकल कॉलेज, त्याचप्रमाणे सेमी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजचा एक्सपेक्टेड कट ऑफ डिस्कस केलेला आहे. तर काही स्टुडंटचे त्या ठिकाणी म्हणणे होते की एवढा हायर कट ऑफ कसा असू शकतो. तर माय डिअर फ्रेंड्स, मी स्वतःच्या मनाने, स्वतःच्या इच्छेने या ठिकाणी एक सुद्धा नंबर ऍड केलेला नाही. मी जे सोर्स या ठिकाणी ज्या सोर्स थ्रू मी व्हिडिओ तयार केलेला आहे त्या PDF, त्या मार्क्स ची प्रिव्हियस इयरची स्टेट मेरिट रँक होती, लिस्ट आलेली होती ती, त्याचप्रमाणे लास्ट ऍडमिट स्टुडंटचे, लास्ट कॉलेजला ऍडमिट झालेले स्टुडंटचे जे मार्क्स ऑल इंडिया रँक होता ते डाटा मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये ऍड करणार आहे, त्यामुळे ते सर्वांनी बघून घ्यावे. ओके, तर इम्पॉर्टंट म्हणजे या ठिकाणी आपण ऑल इंडिया रँक, ESML अँड मार्क्स डिस्कस केलेले आहे. त्याचप्रमाणे या वर्षीचे मार्क्स आपण कसे ठरवले की एवढ्या SML वरती एवढे मार्क्स येऊ शकतात. तर NTA ने काही दिवसांना अगोदर जे कॉलेज वाईज डाटा प्रोव्हाइड केलेला होता त्यानुसार आपण या ठिकाणी अनालिसिस करून प्रॉपर मार्क्स बघितलेला आहे की एवढ्या SML वरती एवढे मार्क्स असू शकतात. त्यामुळे या व्हिडिओमध्ये किंवा प्रिव्हियस व्हिडिओमध्ये जी पण इन्फॉर्मेशन मी ऍड केलेली आहे त्या व्हिडिओमध्ये कुठल्याही प्रकारचे मनाने मी स्वतः ऍड केलेले नाही, एक सुद्धा नंबर मी ऍड केलेला नाहीये. रियालिटी सर्वांनी ऍक्सेप्ट करावी की राजस्थान स्टेट नंतर सगळ्यात हाय स्कोरिंग स्टेट कुठलं असेल तर ते महाराष्ट्र आहे. परंतु या सर्व गोष्टींमुळे कुणीही डिमोटिवेटिंग होण्याचं कारण नाहीये. नक्कीच एक गुड न्यूज काही दिवसांमध्ये येऊ शकते. 5 ते 6 गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज जे आहे ते यावर्षी सेकंड राऊंड पर्यंत आपल्याला नक्की दिसायला भेटेल. यावर्षी सुद्धा ते ऍड होईल. महाराष्ट्र स्टेटची त्यानुसार काही प्रोसेस चालू आहे. नक्कीच आपल्याला गुड न्यूज भेटेल आणि त्यामुळे सुद्धा 5 ते 10 मार्काचा कट ऑफ हा डाऊन झालेला असणार आहे. आणि या व्हिडिओमध्ये आपण SML डिस्कस केलेला आहे की एवढ्या SML वरती एवढे मार्क्स असू शकतात. परंतु असं नाहीये की याच मार्क्स वरती हे कॉलेज भेटणार आहे. हे कॉलेज 5 ते 10 मार्काने मागे पुढे होऊ शकतं. किती स्टुडंट या कॉलेजला प्रिफर करतात त्यावरती सुद्धा या कॉलेजचे मार्क्स आपल्याला या ठिकाणी दिसून येणार आहे. ओके, तर या व्हिडिओमध्ये आपण फर्स्ट फी स्ट्रक्चर डिस्कस करूया. तर कॅटेगरी वाईज फी स्ट्रक्चर बघायचं झालं तर ओपन कॅटेगरीसाठी फर्स्ट इयरला टोटल आपल्याला 9,02,000 एवढी DD काढावी लागणार आहे. विजय NT SBC कॅटेगरीसाठी टोटल आपल्याला 1,02,000 एवढी DD काढावी लागणार आहे. EBC EWS कॅटेगरीसाठी 5,02,000, SC ST साठी 1,02,000, OBC कॅटेगरीसाठी 5,02,000. ओके, हे झालं. इम्पॉर्टंट पॉईंट म्हणजे जी 1 लाख सर्व कॅटेगरीसाठी फीज आहे ही रिफंडेबल फीज आहे आणि यांनी या ठिकाणी डेव्हलपमेंट फी ऍड केलेली नाहीये. तर डेव्हलपमेंट फी बद्दल काही अपडेट आली तर मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये ती परत ऍड करून देणार आहे. ही होती डॉक्टर राजेंद्र गोडे मेडिकल कॉलेज अमरावतीचं फी स्ट्रक्चर 2023-24 अकॅडमिक इयर साठी. या वर्षीची फी स्ट्रक्चर अजून अपडेट केलेली नाहीये, त्यामुळे नियर बाय याच फीच्या आसपास आपल्याला यावर्षी सुद्धा फीज दिसून येणार आहे. ओके, हे झालं फी स्ट्रक्चर. तर आपण कट ऑफ बद्दल डिस्कशन करणार आहोत. SC कॅटेगरीमध्ये ऑल इंडिया ऑल इंडिया रँक वरती लास्ट स्टुडंट ऍडमिशन झालेलं होतं 1,39,421. त्याचप्रमाणे SML होता 1,10,083 एवढा SML होता अँड 471 एवढे 2023 मध्ये लास्ट ऍडमिटेड स्टुडंटचे मार्क्स होते. ओके, 2024 मध्ये एक्सपेक्टेड मार्क्स किती असणार आहे? 11,083 एवढ्या SML वरती 571 प्लस मायनस 5 एवढे मार्क्स असणार. माय डिअर फ्रेंड्स, या कॉलेजला एवढ्या मार्क्स वरतीच ऍडमिशन भेटेल का असं नाहीये, परंतु या SML वरती एवढे मार्क्स असू शकतात हे आपण सांगितलेलं आहे. तर यामध्ये प्लस मायनस 5 ने आणि किती स्टुडंट या कॉलेजला प्रिफर करतात त्यावरती सुद्धा या कॉलेजचा कट ऑफ या ठिकाणी डिपेंड होणार आहे. परंतु या SML वरती एवढे मार्क्स आपल्याला एक्सपेक्टेड आहे. हे झालं SC कॅटेगरी बद्दल. नेक्स्ट ST कॅटेगरी बद्दल. तर ST कॅटेगरीमध्ये आपल्याला 3,34,699 एवढ्या ऑल इंडिया रँक वरती प्रिव्हियस इयरला लास्ट स्टुडंट ऍडमिशन झालेलं होतं. 21,469 एवढा SML होता. त्याचप्रमाणे 340 मार्क्स वरती 2023 मध्ये लास्ट स्टुडंट ऍडमिशन
झालेलं होतं आणि 21,469 एवढ्या SML वरती या वर्षी 497 प्लस मायनस 5 एवढे मार्क्स एक्सपेक्टेड आहे. ओके माय डिअर फ्रेंड, आणि हा जो SML आहे हा आपण NTA ने जो डाटा रिलीज केलेला होता त्यानुसार हा SML आपण प्रेडिक्ट केलेला आहे. तर हे जे नंबर्स आहे ॲक्युरेट आहे, त्यामध्ये मी मनाने एक सुद्धा आकडा या ठिकाणी टाकलेला नाहीये, ह्याची सर्वांनी नोंद करून घ्यावी. ST कॅटेगरी नंतर विजय कॅटेगरी बद्दल बघूया. विजय कॅटेगरीमध्ये ऑल इंडिया रँक 1,01,046 एवढा ऑल इंडिया रँक होता. SML बघायचे झाले तर 8,451 एवढा SML होता. मार्क्स प्रिव्हियस इयरला 508 एवढे मार्क्स आपल्याला या ठिकाणी विजय कॅटेगरीमध्ये बघून दिसून आलेले होते. ओके, तर 2024 मध्ये 8,451 एवढ्या SML वरती 595 प्लस मायनस 5 एवढे मार्क्स असणार आहे. या कॉलेजचं हेच मार्क असते असं अजिबात नाही, परंतु 8,451 एवढ्या SML वरती आपल्याला 592 चे प्लस मायनस 5 मार्क एवढ्या विजय कॅटेगरीमध्ये आपल्याला दिसून येणार आहे. ओके, नेक्स्ट NT1 कॅटेगरी. NT1 कॅटेगरीमध्ये ऑल इंडिया रँक होता 1,25,070 एवढा ऑल इंडिया रँक होता. तर 10,175 एवढा SML वरती प्रिव्हियस इयरला 484 एवढे आपल्याला मार्क्स या ठिकाणी दिसून आलेले होते. परंतु 10,175 एवढ्या SML वरती 2024 मध्ये आपल्याला 578 प्लस मायनस 5 एवढे मार्क्स दिसून येतील. NT1 कॅटेगरी बद्दल झालं. NT2 कॅटेगरी मध्ये 79,141 एवढा ऑल इंडिया रँक होता. त्याचप्रमाणे SML आपल्याला 66,067 एवढे SML होते. मार्क्स जर बघायचे झाले तर 532 एवढे मार्क्स आपल्याला 2023 मध्ये दिसून आलेले होते. लास्ट ऍडमिटेड स्टुडंट इन दिस कॉलेज. ओके, इन NT2 कॅटेगरी. तर इम्पॉर्टंट पॉईंट म्हणजे 6,667 एवढ्या मार्क्स वरती या वर्षी आपल्याला 602 ते 605 602 प्लस मायनस 5 एवढे मार्क्स आपल्याला दिसून येतील NT2 कॅटेगरीमध्ये. ओके, NT3 कॅटेगरीमध्ये ऑल इंडिया रँक बघायचा झाला तर 75,754 एवढ्या ऑल इंडिया रँक वरती लास्ट स्टुडंट ऍडमिशन झालेलं होतं. 6,362 एवढे SML होते. तर 536 एवढे मार्क्स वरती लास्ट स्टुडंट ऍडमिशन झालेलं होतं. 6,362 एवढ्या SML वरती मार्क्स होते. 606 प्लस मायनस 5 एवढे मार्क्स होते 2024 मध्ये. ओके, NT3 कॅटेगरी बद्दल झालं. OBC कॅटेगरीचं डिस्कशन करायचं झालं तर OBC कॅटेगरीमध्ये ऑल इंडिया रँक जो होता 79,162 एवढा ऑल इंडिया रँक होता. 6,668 एवढा SML होता आणि या ठिकाणी मार्क्स झाले, या ठिकाणी मार्क्स प्रिव्हियस इयरला 532 एवढे मार्क्स होते. ओके, 532 एवढे मार्क्स होते. तर या वर्षी आपल्याला 6,668 एवढ्या SML वरती आपल्याला 602 प्लस मायनस 5 एवढे मार्क्स आपल्याला दिसून येतील. ओके, नेक्स्ट ओपन कॅटेगरी बद्दल बघायचं झालं तर ओपन कॅटेगरीमध्ये ऑल इंडिया रँक होता 79,247 एवढा ऑल इंडिया रँक होता. तर SML बघायचं झाला तर 6,673 एवढा SML होता आणि मार्क्स 532 एवढे मार्क्स होते आणि एक्सपेक्टेड 6,673 एवढ्या SML वरती या वर्षी 602 ते प्लस मायनस 5 मार्क्स असणार. इम्पॉर्टंट पॉईंट म्हणजे या ठिकाणी कन्फ्युज व्हायचं नाहीये. मी या ठिकाणी ओपन कॅटेगरीचा कट ऑफ 532 सांगितलेला आहे आणि या ठिकाणी NT3 कॅटेगरीचा कट ऑफ 536 एवढा सांगितलेला आहे. तर माय डिअर फ्रेंड्स, हा जो स्टुडंट NT3 कॅटेगरीचा स्टुडंट ओपन कॅटेगरी मधून ऍडमिशन झालेला आहे त्यामुळे हा कट ऑफ, परंतु तो NT3 कॅटेगरीचा असल्यामुळे प्रिव्हियस इयरचा आपल्याला या ठिकाणी 536 एवढे मार्क्स या ठिकाणी दिसून आलेला आहे या कॅटेगरीमध्ये. परंतु याचा जो ऍडमिशन झालेलं ते ओपन कॅटेगरी मधूनच झालेलं होतं. ओके, हे होतं ऑल अबाउट कट ऑफ अँड फी स्ट्रक्चर ऑफ दिस कॉलेज. ओके, इम्पॉर्टंट पॉईंट म्हणजे मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये मी जो डाटा अनालिसिस कुठून डाटा घेतलेला आहे तो या ठिकाणी PDF मध्ये ऍड करून देणार आहे. सर्वांनी व्हिडिओच्या नंतर ती PDF अनालिसिस करावी, त्यानुसार ठरवायचे आहे की आपल्याला कुठले कॉलेज भेटणार आहे. कुणी या व्हिडिओवर 100% डिपेंड राहू नका. मी जी डाटा या ठिकाणी डिस्क्रिप्शन मध्ये प्रोव्हाइड करणार त्याचे सुद्धा अनालिसिस सर्वांनी करावे,
त्यानंतरच सर्वांनी या चॅनलवरती ट्रस्ट ठेवावा. नक्कीच माय डिअर फ्रेंड, कुठल्याही प्रकारची चुकीची इन्फॉर्मेशन आपण या चॅनलवरती अजिबात टाकणार नाही. नेक्स्ट व्हिडिओज मध्ये आपण फी स्ट्रक्चर घेऊन येणार आहे, त्याचप्रमाणे काही कॉलेजेसचा कट ऑफ घेऊन येऊ. ओके, आणि चॉईस फिलिंग साठी एक बेस्ट प्रिफरन्स लिस्ट आपण गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजची त्याचप्रमाणे प्रायव्हेट मेडिकल कॉलेजची एक बेस्ट प्रिफरन्स लिस्ट घेऊन येणार आहे. त्यामुळे सर्वांनी नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवावे. थँक्यू सो मच माय डिअर फ्रेंड्स. ओके.